नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव पोलीस भरतीसाठी विचारलेले मराठीचे प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, महोदार्य शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय 3 महा प्लस औदार्य। हा स्वरसंधीचा वृद्धादेश नियम आहे। स्वरसंधी कशाला म्हणायचं तर जेव्हा एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांच्यातील संधी स्वरसंधी असे म्हणतात। इथे आ प्लस औ हे दोन स्वर एकत्र आलेले आहेत, त्यामुळे हा स्वरसंधीचा प्रकार आहे। स्वरसंधीमधला हा वृद्धादेश नियम आहे। वृद्धादेश नियम काय सांगतो बघा, जेव्हा अ किंवा आ या स्वरापुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल औ हा स्वर येतो। हा वृद्धादेश नियम सांगतो। आ या स्वरापुढे औ हा स्वर आल्यास त्याबद्दल औ हा स्वर येतो बघा। महा आ औ आहे असं या दोघांबद्दल औ शब्द तयार होतो महोदार्य। प्रश्न दुसरा बघा, मला मनाची शांती हवी या वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा। शांती या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे। शांती हे कोणत्या प्रकारचं नाम आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे। बघा, ज्या नामाला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याची चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात। उदाहरणार्थ मग ते सौंदर्य असेल, श्रीमंती असेल, गर्व असेल। या प्रश्नामध्ये शांती हे भाववाचक नाम आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम। प्रश्न तिसरा बघा, पिसू ह्या शब्दाचे अनेकवचनी रूप पुढीलपैकी कोणते? पिसू या शब्दाचे अनेकवचनी रूप पुढीलपैकी कोणते? पिसू उ वा पिसवा। ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे पिसू पिसवा। प्रश्न चौथा बघा, गायरान या सामासिक शब्दाचे लिंग पुढीलपैकी कोणते? गायरान या सामासिक शब्दाचे लिंग पुढीलपैकी कोणते? बघा, कोणत्याही सामासिक शब्दाचे लिंग त्याचे शेवटच्या शब्दावरून ठरते। कोणत्याही सामासिक शब्दाचे जे लिंग असते ते त्या शब्दातील शेवटच्या शब्दावरून ठरते। गायरान या शब्दामध्ये शेवटचा शब्द आहे रान, मग ते रान। ऑप्शन क्रमांक 3 नपुंसकलिंग हे या प्रश्नाचं उत्तर होईल। ते रान नपुंसकलिंग होईल।
प्रश्न 5वा बघा. जे चकाकते ते सोने नसते या वाक्यातील जे हे काय आहे? ऑप्शन 1 आहे संबंधी सर्वनाम, 2 आहे दर्शक सर्वनाम, 3 आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, 4 आहे प्रश्नार्थक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर गौण वाक्यातील जो, जी, जे, ज्याचा वापर पुढे येणाऱ्या मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्याशी तोच घटक आहे असा संबंध दर्शवण्यासाठी केल्यास ती संबंधी सर्वनामे होतात. जो, जी, जे ही संबंधी सर्वनामे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे संबंधी सर्वनाम, पर्याय 1. प्रश्न 6वा बघा. सचिनने काल 50 धावा काढल्या. या वाक्यातील 50 हे काय आहे? गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण. पर्याय 4 सांगता येत नाही. मित्रांनो, विशेषण कशाला म्हणायचं? तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. या वाक्यामध्ये 50 हे संख्यावाचक विशेषण आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय 2 संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण कशाला म्हणायचं? ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे संख्यावाचक विशेषण. धावा या नामाबद्दल 50 या शब्दाने विशेष अशी माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे हे संख्यावाचक विशेषण आहे. प्रश्न 7वा बघा. पुढीलपैकी कोणते वाक्य सकर्मक क्रियापदाचे आहे? क्रियापद कशाला म्हणायचं? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये कर्म असते ते सकर्मक वाक्य, ज्या वाक्यामध्ये कर्म नसते ते अकर्मक वाक्य. इथे जी वाजण्याची क्रिया आहे ती थंडीवर होते. त्यामुळे हे सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही. इथे शिरण्याची क्रिया वाऱ्यावर होते. त्यामुळे हे सुद्धा सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही. आवडण्याची क्रिया पपईवर होते. त्यामुळे हे सुद्धा सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सीतेने हनुमानास ओळखले. हे सकर्मक क्रियापदाचे वाक्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय 2. प्रश्न 8वा बघा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तीर्थस्थान, तीक्ष्ण, तिखीर, तात्काळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तीक्ष्ण हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न 9वा आहे. भित्रा माणूस यासाठी खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द वापराल? बोंबल्या विंचू, चंदूलाल, शेंदाळ शिपाई, सुदाम्याचा अवतार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भित्रा माणूस म्हणजेच मित्रांनो शेंदाड शिपाई. ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा बघा. जीवाचे रान करणे यासाठी समानार्थी वाक्यप्रचार सांगा. एक आहे हाडांची काढे करणे, हाड मोडणे,
जीवाची लाही लाही होणे यापैकी नाही. जीवाचे रान करणे यासाठी समानार्थी वाक्यप्रचार आहे हाडाची काढे करणे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल.